नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्या 4 व्हीलरची नवीन नंबर प्लेट आलेली आहे, म्हणजे HSRP नंबर प्लेट. आता ती बसवलं जाते, तर चला आपण ती नंबर प्लेट बसवते. बघा, ही जुनी टाईपची नंबर प्लेट आपली, आणि आता HSRP नवीन प्लेट आलेली आहे. आता ती बसवू आपण. आता गणपती पण बसताय, तर आता तयारी पण चालू होऊन गेली डेकोरेशनची. बघा, आणि हा छत्रपती संभाजी महाराजांचा चौक आहे पाचोऱ्याचा. आपण आपल्याला जायचं विजय मोटरकडे. आपण जाऊ. परवाची नंबर प्लेट येऊन गेलेली आहे. महिना अगोदर बुकिंग केली होती, म्हणजे रजिस्टर करावं लागतं. ते पप्पांनी केलं होतं. काल आम्ही शिंदूरने गेलो होतो, आणि त्याच्यामुळे नंबर प्लेट काही बसवलं गेली नाही. मग आज जातोय. बघा, पोचलोय आता आपण. बघा, हे इथं नंबर प्लेट आहे. आलो इथं नंबर प्लेट बसवण्यासाठी. आता ते नंबर प्लेट तिथं तयार आहे. आता तो दादा बसवून घेणार आहे नंबर प्लेट. बघा, ही नंबर प्लेट आहे नवीन, आणि हे कोड आहे. फायनली नंबर प्लेट बसवून घेतलेली आहे. आणि आता पेट्रोल पण कमी, जरा गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेऊ. नंबर प्लेट बसवले आहेत, आणि नंबर प्लेट सोबत हे 2 स्टिकर होते इथं. त्याच्या स्टिकरमध्ये तिथं गाडीचं मॅन्युफॅक्चर कोणत्या वर्षी आलंय ते पण आहे, सगळी माहिती तिथं. आणि नंबर पण आहे, RC नंबर गाडीचा. तिथं नंबर प्लेट बसवल्यानंतर तिथं थोडीफार प्रोसेस असते, आणि ते मागच्या आणि पुढच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात. आणि ती जी जुनी नंबर प्लेट आहे तिला ती क्रश करून तिचा फोटो ऑनलाईन अपलोड करावा लागतो त्यांना. ती प्रोसेस झाल्यानंतर आपली गाडी आपण घेऊन जाऊ शकतो. मॅक्झिमम 5-10 मिनिटाचं काम राहतंय. तर आता ते झालंय आपलं. आता पेट्रोल पण भरलंय, आणि भाजीवाला घेत आहे तिथं पप्पा. मग आपण घरी जाऊ आता. आलोय फायनल घरी. आता जेवण वगैरे करून घेऊ. चला आता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.